मग आता G7 शिखर परिषद जून 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बरं बघा, ए अपुलिया, बी कनानास्किस, सी आहे एव्हियन लेसबेन्स आणि डी आहे ब्राझील. तर विद्यार्थी मित्र, जी G7 शिखर परिषद जून 2025 ची होती ती कुठे झाली होती? तर ही कनानास्किस या ठिकाणी झाली होती. ओके, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा, कनानाकिस हे काय? अल्बर्टा. ओके, कुठे येतं? कॅनडामध्ये. बघा, आता ही जी परिषद होती 16 ते 17 जून, ओके, 16 व 17 जून 2025 रोजी ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेचं आयोजन जे आहे कनानाकिस येथे दुसऱ्यांदा झालं. ओके, कनानाकिस या ठिकाणी दुसऱ्यांदा आयोजन झालं. तर कॅनडामध्ये ही परिषद आतापर्यंत 7व्यांदा पार पडली. ओके, G7, ओके, ग्रुप ऑफ 7 ज्याला म्हणतो आपण. तर कॅनडामध्ये जे आहे या परिषदेचं आयोजन हे आतापर्यंत 7व्यांदा झालं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, आता याच्यानंतर एक पॉईंट बघा, यामध्ये आमंत्रित देश कोणकोणते होते बरं? यामध्ये आमंत्रित देश होते ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि युक्रेन. हे जे देश होते हे आमंत्रित देश होते. आणि यामध्ये आपला भारत देश देखील होता. आणि आपल्या भारत देशामधून आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी या सभेमध्ये, या परिषदेमध्ये सहभाग हा दर्शवला होता. ओके, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सहभाग दर्शवला होता G7 परिषदेमध्ये. आता मागील जी G7 परिषद होती किती होती? 50वी. आणि सध्याची जी झाली होती ती किती होती? ती होती 51वी. ओके, 51वी. आणि आगामी होणार आहे ती किती होणार आहे? 52वी. ही कुठे होणार आहे? हा देखील पॉईंट महत्वपूर्ण आहे. आगामी जी G7 ची परिषद आहे ही एव्हियन लेस बेन्स या ठिकाणी होणार आहे. ओके, एव्हियन लेस बेन्स या ठिकाणी ही होणार आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ही जी आहे आता या ठिकाणी लक्षात, पुढची कसं होणार आहे? ही आगामी होणार आहे. ओके, या ठिकाणी आगामी ही होणार आहे. ही किती असणार आहे? 52वी आवृत्ती असणार आहे. आणि ही जी झाली अनाकिस येथे ही किती आहे? तर ही 51वी होती. ओके, आणि 50वी ही अपुलिया या ठिकाणी झाली होती. ओके, 50वी आवृत्ती त्या ठिकाणी झाली होती. ग्रुप ऑफ 7. आता विद्यार्थी मित्र, ग्रुप ऑफ 7 ची स्थापना ही 1975 मध्ये झाली होती. ओके, G7 ग्रुप ज्याला म्हणतो, G7 ग्रुपची स्थापना 1975 मध्ये झाली होती. आणि त्यावेळी संस्थापक देश कोणकोणते होते बरं? तर त्यावेळी संस्थापक देश होते फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युक्रेन, ओके, युके आणि अमेरिका. ओके, बघा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि अमेरिका, युनायटेड किंगडमच्या ठिकाणी. ओके, बघा, आता 7वा सदस्य देश या ठिकाणी स्थापनेच्या वेळेस किती होते? स्थापनेच्या वेळेस 6 देश होते. आणि 7वा जो आहे कॅनडा हा 1976 मध्ये समाविष्ट झाला. स्थापना कधीची? 1975 ची. आणि 1976 मध्ये कॅनडा हा 6वा देश त्यामध्ये समाविष्ट झाला, 7वा देश समाविष्ट झाला. आणि G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7 कंट्रीजचा हा समूह त्या ठिकाणी निर्माण झाला. विद्यार्थी, अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.